इचलकरंजी शहरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही धारदार लोखंडी गुप्ती बाळगून फिरणाऱ्या तिघांविरुद्ध इचलकरंजी पोलिसांनी कारवाई केली। त्यांच्याकडून गुप्ती, लोखंडी पट्टा व लोखंडी मूठ असलेली शस्त्रे तसेच दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस शिपाई निलेश शिवाजी कोळी यांनी फिर्याद दिली। संशयितांमध्ये मनीष पाटील राहणार कामगार चाळ इचलकरंजी, प्रवीण बाळकृष्ण खामकर वय वर्ष 20 आणि आकाश तुकाराम जगताप वय वर्ष 23 राहणार दोघे अण्णा रामकोंडा शाळेजवळ नारळ चौक इचलकरंजी यांचा समावेश आहे। याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की 26 ऑगस्ट रोजी दुपारी 12च्या सुमारास सांगली नाका परिसरातील SIT कॉलेज समोर परफेक्ट ऑप्टिकल समोर संशयित आढळून आले। त्यांच्याकडून सुमारे 30,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची सुझुकी कंपनीची अॅव्हेनस दुचाकी क्रमांक MH10DW 1407 आणि धारदार लोखंडी गुप्ती जप्त करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यात 14 ते 26 ऑगस्ट दरम्यान शस्त्र, भाले, तलवारी, लाठीकाठी अथवा शारीरिक इजा करण्यास सक्षम वस्तू जवळ बाळगण्यास बंदी असताना संशयितांनी गुप्ती जवळ बाळगल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे। 26 ऑगस्ट रोजी रात्री 7:46 गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस हवालदार चव्हाण करीत आहेत। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।